त्या पापी माणसाच्या हातून मी माझ्या बहिणीच्या ब्रुवेशीला नाही टांगू देणार, समजलास? अरे आता तुला जिवंत काढणार आहे. तुझ्याच पापामुळे माझ्या बदलीचा मृत्यू झाला. बोल बोल, कुठे आहे तुझी ती लाडकी बहीण? बोल बोल बोल, कुठे आहे तुझी लाडकी बहीण? बोल. ज्याची हिंमत असेल तर मला मुक्त कर, समजलास? तुझ्या नरडीचा खोट घेतला नाही तर अरुण कुमार नाव लावणार नाही. मूर्खा, सोड सोड म्हणतो ना. तुझी एवढी मते? अरे होय, आणि माझ्याशी दोन हात खेळ ना. अरे एकदा का तुला जिवंत काढला की बस झालं माझं काम. हरामखोरा, बोल. एकदा का तुला जिवंत काढला की बस तुझा खेळ खाल्लास. मूर्खा, तुझ्यात हिंमत असेल तर चालव चालव समजेल. अरे चालव. हरामखोरा, तुझ्या लाडक्या बहिणीला पाहून तुझ्या मला नाही नाही, नाही. अरे सोड म्हणतो ना, सोड नाही. नाही, सोड ना, सोड ना. अरे सोड. ए, अरे नाही अरे तुझ्या लाडक्या बहिणीला नाही, नाही मुका नाही. सोड सोड तिला, सोड म्हणतो ना. अरे सोड. नका नका, दादाला मारू नका. चल हाय. काल दे तुझा तुला भाऊ जिवंत हवा असेल तर उचल तो दोरखा आणि मग त्याच्या हात. नाही 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 ताई, नाही ताई, ताई नको. जास्त हुशारी करशील तरी समशेर आर पार होईल, समजलास? ए बरी, जास्त वेळ घालू नकोस. उचल उचल म्हणतो ना तो दोरखा आणि बांध त्याच्या हात. ताई नको ताई. छान सुंदर, हे संधी मी शोधत होतो. ए बरी, उधार तुझी ती साडी. नाही नाही नाही. आणि चल चल म्हणतो ना. अरे सोड म्हणतो ना, नाही. सोड. सोड माझ्या बहिणीला. नाही, सोड. उधार तुझी ती साडी. आणि काय तुझ्या भावाचे लचके सोडी. नाही
सारा हो खेळत संपला सारा पाखरा तुफान सुटला वारा पाखरा तुफान सुटला वारा काय झालं माझ्या हे भगवान, हे भगवान, मी पापी आहे. नाही नाही, अगे याच हातात तू राखी बांधलीस आणि याच हाताने मी तुला खून केला. नाही 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 नाही, मी तुला अपराध आहे ग. नाही. पाणी पाणी पाणी. अरे काय पाहतोय मी हे? आमच्या कैलास नगरीत एका गरीब अबलेचा खून? नाही, हे शक्य नाही. ही तलवार तर काकासाहेबांची आहे. म्हणजे हिचा खून काकासाहेबांनी तर केला नसेल ना? काकासाहेब असं वाईट कृत्य करणार नाहीत. पण काकासाहेब कुठे आहेत? काकासाहेब, काकासाहेब. कोण? सूरज? आपण असे अस्वस्थ का दिसत आहात? सूरज, हा पहा, हा पहा, या मुलीचा खून चुकून माझ्या हातून झाला. काकासाहेब, काय बोलत आहात तुम्ही? होय सूरज, मी जंगलात शिकार करीत असताना ही मुलगी एका जंगली सिंहाच्या तावडी सापडली. सिंह तिच्या लचके तोडणार, तेच मी तलवार चालवली आणि तिच्या आरपार झाली. सूरज, ही घटना दादासाहेबांना समजली तर त्यांना सत्य कोण सांगेल? काकासाहेब, तुम्ही काही चिंता करू नका. अहो, मी पुरावा देईन. मी तुम्हाला वचन देतो की तुमच्याविषयी कोणालाही शंका येणार नाही. धन्य आहे सूरज, तू धन्य आहेस. पुत्र असावा तर तुझ्यासारखा. सूरज, पण या मुलीचं काय? काकासाहेब, तिचा देह दरबारात घ्यावा लागेल. घडलेली घटना पिताश्रींना सांगावी लागेल. तुम्ही पुढे वा, मी घेऊन येतो तिचा देह. नाही सूरज, हा मुर्दा तुझ्या कोणी हाती पाहिला तर कुणाला शंका येईल. तू असं कर, तुझ्या तोंडाला पट्टी आणि चेहऱ्यावर बुरका असावा, म्हणजे तुला कोणी ओळखणार नाही. बाकी मी दरबारात पाहतो. काकासाहेब, मग कसली वाट पाहताय? बांधाची पट्टी. आमचे परम स्नेही माझ्या ताईचा देह. निदान माझ्या ताईला शेवटचं पाणी तरी पाजून द्यायचं होतं. आई, ताई, मी तुझा अपराधी आहे ग. आई, अगे याच हातात तू मला राखी बांधली आणि त्याच हाताने मी तुझा खून केला. आई, ताई, हे विधात्या, मी काय केलं रे? विधात्या, काय झालं माझ्या हातून? हे भगवान.
घरात राखण्यास श्रीकृष्णाने वस्त्र पुरवली, पण हा भाऊ तिचा खून करतो. नाही नाही, सहन होत नाही. आणि म्हणून आज म्हणतोय, हे हात भिजले रक्ताने, हात भिजले रक्ताने, हात भिजले. नवविकास विमानमंडळ भिकाऊ दत्त गाडी सहर्ष सादर करत आहोत. भिकाजी भेळ लिखित दिलीप भावना दिग्दर्शित संगीत ऐतिहासिक काल्पनिक वाङ्मयाचे हात भिजले रक्ताने, हात भिजले रक्ताने. हे नाट्यामध्ये भाग घेणारे कलाकार राजा सूर्यवंशीचे भूमिकेत नरू भागडे, डाकू सुरसेनच्या भूमिकेत राजकुमार अरुणच्या भूमिकेत दिलीप भागडे, प्रधानजी वीरांच्या भूमिकेत. अरे बाबा बोल गणपत महाराजांना शिरसा वंद्य आपण दोघा अक्कलबाज तू टक्कलबाज ए मी अक्कलबाज आहे, तू टाकलेस ठीक आहे. हे बघ, महाराजांची वेळ झालेली आहे. मारण्याची वेळ झाली आहे. मी काय म्हणतो काय म्हणतोय? मला पारा करून येते झोप आले? हा मग झोप. मी वायसा निसतो हा, तू मला कोण आल्यावरती उठव. तू झोपू नको उठवतो मी. ए तू झोपू नको. नाही नाही झोपत, उठतो मी. माझ्या लावण्यात कोलिंब बाजला कोलिंब बाजला बाई काय करतात आराम करतात नाही 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 आराम नाही, आम्ही पारा करतोय. पारा करून व्हायची तुला केली होती. अरे तू तो आपला व्हिडिओ भाई व्हिडिओ हरामखोर. काय झालंय काय आज खाऊन काय नाही अगं बाई टाकले आला आशीर्वाद असो सुरसेन. सुरसेन, आपली जनता सुखीदार आहे ना? दादासाहेब, आपल्या आदेशाखाली आम्ही सारी कामगिरी पार पाडत आहोत. काय म्हणता आणि आपल्या जनतेवर कधी अन्याय होऊ देणार नाही. शाबास सुरसेन, शाबास. शाबास एकदा का हा राजमुकुट सुराच्या शिरावर चढवून आम्ही सारी जबाबदारी तुमच्यावर सोपवणार आहोत. मग आम्ही मोकळे झालो. दादासाहेब, प्रथमच सुराचा राज्याभिषेक, नंतरच आमच्या पल्लवीचा विवाह. पण सूरज कुठे आहे? तुमच्या सोबत शिकारीसाठी गेला होता ना? सूरज दादरच्या मार्केटला गेला दादासाहेब, या मुलीवर 5वी बलात्कार झाला आहे. बलात्कार? काय सांगताय सुरसेन? हो दादासाहेब, आपल्या सीमेच्या हद्दीवर हा इसम या मुलीचा देह लपवण्याचा प्रयत्न करत होता. काय सांगताय? याला पकडून मी आपल्या समोर हजर केलंय. महाराज, आपण याची चौकशी करावी. दादासाहेब, चौकशी करण्याची काही गरज नाही. झालेली शिक्षा द्या, नाहीतर हद्दपार करा, नाहीतर आपल्या नगरीला कलंक लागेल. प्रधानजी, जा आणि कैलास नगरीच्या सीमेवर याचा सिंचन करा. मग कोणता करतो त्याची? येऊ जाय आराम करायला. कशी आपली आज्ञा? सुरसेन, तुम्ही या मुलीचा अंतिम संस्कार करा. जशी आपली आज्ञा. या पण शिवाय उचला हे ब्रेक. उचला हे ब्रेक. कोण आम्ही होय. शिवाय, अरे उचला हे ब्रेक. अरे उचला हे ब्रेक. काम करा आम्हाला जेवढी वाय होय. महाराज मी काय म्हणतो ऐका जेवढं तापलं कसं लोक सांगते महाराज
एकदा असं कर ना. ये, 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 ये. महाराज करा. अगं बाय, ताते यांचं खावा ना. उचला हे ब्रेक. मी होय. टकलीशी उडी ठेवून अरे उचला यांना. आता याला काय झालं काय? उचल रे. त्याने माझ्या लावण्याची उचला हे ब्रेक. अरे ए उचल व्हायचा पाटणं जोड ना. हा लावतो. उचल चल. गेला सावकाश. ओय आम्ही जाऊचू तुम्ही आवचो. अरे घेऊन जा तिला. पिता त्यांनी प्रणामाचो. आशीर्वाद आहे बेटी. पिताश्री आज आपण आनंदात. होय, आज आम्ही आनंदात आहोत. एका बलात्कारी गुन्हेगाराला पकडून त्याला शिक्षा फरमावली आहे. पिताश्री कोण होती ती मुलगी आणि काय झालं तिचं? ती ठीक तर आहे ना? नाही, त्या नरनामाच्या हातून त्या मुलीचा खून झाला आहे, म्हणूनच त्याला ती शिक्षा फरमावली आहे. पिताश्री मग योग्य ती शिक्षा दिलीत आपण त्याला. होय, पिताश्री मी जरा मंदिरात जाऊन येते. जा बाय, पण लवकरच परत ये. पिताश्री येते मी. जा बाय. दिल्या घरी सुखी राहा आणि परत काय तोंड दाखवा येऊ नको. मी माझ्या बहिणीच्या खुनाच्या बदला घेण्यासाठी आलोय. तुझ्या हिंमत असेल तर चला समसे. झाला संशय. धन्य आहे. आज तू बहिणीच्या पापाच्या हत्तीतून मुक्त झालाय. पल्लवी, हा राजमुकुट तुझ्या शिरावर चढवून ही कैलास नगरी आनंदाने झालो. आणि या कैलास नगरीचा भावी राजकुमार अरुण कुमार. नाही, प्रथम मला त्या अंबे मातेच्या मंदिरात घेऊन जायचे तलवार, आणि मग पुढचा. मग चला आपण जाऊया अंबे मातेच्या मंदिरात. चला सर्वजण. अंबे माते की जय. अंबे माते की जय. माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली ही मुझी ज्ञानेश्वर